काय विषय पब्लिक, शेवट आपण वरती पोहोचलो. वरती एवढ्या माणसं राहतात हे बघून मला आश्चर्यचकित झालं. थोड्याच वेळात आपण आपल्या स्पॉट वरती पोहोचलो. कसंय, एवढा मोठा फॅन आपण आपल्याला हवा द्यायला ठेवलाय. नाद करते काय, यायलाच लागते. आयफोन बीफोन सोडावं, अँड्रॉइड कुठं पण वापरा, कसं पण वापरा, कधी बी वापरा, काहीच होत नाही. मग काय, आपली पोरं चालली आपल्या स्पॉटला बघायला, पण आपला आद्याला नाराज झाला. कारण ज्यासाठी तो आलता ते इथं काहीच नव्हतं, कोणच आलं नव्हतं. हा आहे उलटा जलवा. इथं वाऱ्याचा एवढा प्रचंड वेग होता की खाली पडणार पाणी परत माघारी वरती यायचं. मग काय, आपल्या पोरांनी सगळा इथं राडाच घातला, सगळा धुरा करून टाकला, जे करायचं नाही ते पण करून टाकलं. आता इथं वारं एवढं होतं की यशा आपले कपडे उरत होता पतंग म्हणून. मग काय, पोरं एकदम आपली खुश होती, राडा होती मस्तपैकी. पण थोड्याच वेळात इथलं वातावरण अचानक बदललं. दुकाटे यायला लागलं, थंडी वाजायला लागली, पुढचं काही दिसत नव्हतं. मग काय, शेकोटीचं नियोजन केलं आणि सगळी गाराटीची पोरं शेकायला लागली. आपलं घरी जायचं नियोजन झालं. जाता आता अनुष्का ऐकत नव्हता. प्रत्येक कॉर्नरला एक ना एक तरी फोटो काढणार, त्याशिवाय पुढे हलतच नव्हता. फोटोशूट झालं, पोरांना सगळ्यांना भुका लागलेला. मग आम्ही गेलो जेवायला. मस्तपैकी चिकन थाळी मागवली, दणकून जेवली सगळी. पण आमचा बकासूर शेवटपात्र जेवत होता. तो जेवतोय तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.